आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे प्रयागराजमधून। महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावरती स्नान करण्यासाठी देशविदेशातील भक्त प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत। याच ठिकाणी काही विकृत लोकांकडून महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार समोर आलाय। यामध्ये प्रयागराज आणि महाराष्ट्रातील काही संशयितांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीमधील 2 युवकांना लातूरमधून ताब्यात घेण्यात आले। या युवकाला अहमदाबाद येथील सायबर पथकाने शिराळा पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे। पुढील कारवाईसाठी आरोपींना आता अहमदाबाद येथे नेण्यात आले। ही बातमी खरं तर समोर आलेलीच होती। प्रयागराजमध्ये मोठ्या संख्येने जगभरातून भाविक दाखल होत आहेत। यात ज्या महिला भाविक दाखल होत आहेत त्यांच्या स्नानानंतर जिथे कपडे बदलण्यासाठी त्या जात आहेत तिथेच काही फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली होती। आणि यामध्ये जे संशयित आहेत त्या संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। सांगलीतल्या दोघांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। अधिक माहिती घेऊया, शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शरद, सांगलीतल्या युवकांचा यामध्ये सहभाग असल्याचं कळतंय, काय नेमकी अधिक माहिती? या बातमीमुळे, या घटनेमुळे, या कारवाईमुळे सांगली जिल्ह्याचं नाव हे देश पातळीवर बदनाम झालेले आहे। हे युवक हे सुशिक्षित युवक आहेत, नेटची एक्झाम देतात। एकाचं नाव आहे प्राज पाटील तर दुसऱ्याचं प्रज्वल तेली। एक आहे तो शिराळा चिखली या गावचा मूळचा आहे, तो शिराळा येथे राहतो सध्या। आणि दुसरा आहे तो जत येथील परिसरात आहे। त्या जत मधील तेली या नावाच्या युवकाला लातूर मधून अटक केलेली आहे। हे शिकण्यासाठी तिथं लातूर मध्ये होते। ह्या दोघांनी महिलांचे खाजगी जे व्हिडिओ जे आहेत ते लीक केलेले आहेत। एका आपल्याच प्रसार माध्यमाच्या लक्षात आल्यानंतर इंस्टाग्रामवरून हा प्रकार निदर्शनास आला आणि त्यांनी एका न्यूज चॅनलला, लोकल न्यूज चॅनलला हा व्हिडिओ सुद्धा त्यांनी विकण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकारातून हा प्रकार उघडकीस आला। सायबर क्राईमने याने तातडीने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून इथे शिराळा येथे पथक दाखल झाला अहमदाबादहून आणि शिराळा पोलिसांच्या मदतीनं या पहिला प्राज पाटील याला अटक करण्यात आली। नंतर लातूरमधून दुसरा जो आहे प्रज्वल तेली याला अटक करण्यात आलेली आहे। मात्र या घटनेमुळे या युवकांची शाळेत म्हणजे आत्ताच नुकताच 12वी पास केल्यानंतर नेटची एक्झाम देणारे हे युवक आहेत, यांची विकृती या निमित्तानं समोर आली आहे। त्याचबरोबर ह्या 3 आरोपी आहेत, तिसरा आरोपी आहे तो प्रयागराज मधला आहे। अशा तिघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। यातील सांगली जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।